त्याला त्याला नेमकं एवढंच सांगायचं की महाराष्ट्राच्या जनतेने आमचा पराभव केला. त्या सर्वांची कारणं अनेक आहेत, पण ते आम्ही आता बोलू इच्छित नाही. जे काय आता स्टेटमेंट त्यांनी केलं इतक्या जुन्या काळातलं ते काढून आताची कारवाई केली जाते ती अगदी पूर्णपणानं सत्तेचा गैरवापर आहे. आणखी एक गोष्ट अशीच या ठिकाणी झाली की काही लोकांच्या बाबतीत तुम्ही आणि काही लोकांच्या यापूर्वी केसेस केलेल्या होत्या त्याच्या काही लोकांना कोर्टाने जामीन दिला, पण त्याच्यामध्ये अनेक लोक कारण नसताना आरोपाशिवाय आधीच तुरुंगामध्ये आहेत. याचा अर्थ सरळ सरळ हा सत्तेचा गैरवापर आहे आणि या सत्तेच्या गैरवापराच्या संबंधी या निवडणुकीमध्ये लोकांनी जी काही भूमिका घेतली त्याच्यातून शांतपणा शिकतील अशी अपेक्षा होती, पण तो काही शांतपणा शिकलेला दिसत नाही. आणि त्यावर आणखी 3-4 महिन्यांनी लोकांच्या समोर जायची संधी द्यावी मिळेल तर लोक त्याचा पूर्णपणानं विचार करून ठोस निर्णय घेतील. प्रश्न समजला नाही. अजित पवारने घेतल्यामुळे भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली. याचा काय त्यांचा अनुभव काय तो त्यांनी सांगितलं. आम्ही त्याच्यापेक्षा साधी ही गोष्ट आहे की आम्हा लोकांच्या हातामध्ये आज तर काही महाराष्ट्राची सत्ता नाही. आज सत्ताच कुणाच्या हातात आहे काही मी सांगायची गरज नाही. आणि तुम्ही म्हणता तशी परिस्थिती आज तातडीने येईल असं दिसत नाही. आधीचा आम्हाला आनंद आहे. ये सीधी बात है। प्याज पैदा करने वाला किसान तो नाराज था, इसमें कोई दो बातें नहीं, मगर वहाँ तक सीमित नहीं। इस महाराष्ट्र का इस देश का किसान वायनाड ये सरकार के बीजेपी के खिलाफ था और आज भी इससे कोई मदद हो गई ऐसे मुझे दिखता नहीं है.